नमस्कार. डॉक्टर ऑनलाईन कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे मेंदू आणि मणक्यांचे आजार आणि त्यावरती असणारे दुर्बीण लेझरचे उपचार आणि विषयी चर्चा करण्यासाठी प्रख्यात न्यूरोसर्जन असणारे डॉक्टर अमित वाघ आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेत. तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतोय डॉक्टर अमित वाघ सरांची. नमस्कार सर. नमस्कार. डॉक्टर अमित वाघ यांचे व्यक्तिमत्व प्रख्यात आहे कारण खास करून त्यांनी केलेल्या कौतुकास्पद कामगिरीबद्दल मला आवर्जून सांगावंसं वाटतं की पूर्वीच्या काळी जे आता मोठ्या चिरफाड करून कराव्या लागणाऱ्या शस्त्रक्रिया आहेत त्या आता दुर्बिणीच्या रूपाने म्हणजेच एंडोस्कोपीने किंवा लेझरच्या रूपाने आता करता येणं सहज शक्य झालेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे अत्याधुनिक स्वरूपाचे जे उपचार आहेत ते सर्वसामान्य रुग्णांपर्यंत पोहोचावेत ह्यासाठी डॉक्टर अमित वाघ सतत प्रयत्नशील असतात. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ते न्यूरोसर्जन आहेतच पण ह्या व्यतिरिक्त खास करून म्हणजेच ब्रेन आणि स्पाइन ह्या दोन्ही असणाऱ्या एकंदरीतच अवयवांमधल्या असणाऱ्या ज्या काही विकृती आहेत ह्या दूर करण्यामध्ये त्यांचा हातखंड आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अत्याधुनिक स्वरूपाचं जे तंत्रज्ञान आहे ज्याच्यामध्ये दुर्बीण म्हणजे एंडोस्कोपीचं तंत्रज्ञान किंवा लेझरसारखं तंत्रज्ञान जे आहे ते सर्वसामान्य रुग्णांना उपलब्ध व्हावं म्हणून ते सतत प्रयत्नशील असतात. आणि ज्या अंतर्गत मला आवर्जून सांगावंसं वाटतं की काम करत असताना सध्या ते स्पर्श हॉस्पिटल जे सोमाटणे फाटा तळेगाव या ठिकाणी आहे या ठिकाणी ते डायरेक्टर म्हणून कार्यरत आहेत. आणि या व्यतिरिक्त आता नुकतंच आपलं स्टार हॉस्पिटल आकुर्डी पुणे या ठिकाणी सुद्धा त्यांनी काम करायला सुरुवात केलेली आहे. या ठिकाणी सुद्धा ते डायरेक्टर आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दोन्ही हॉस्पिटलमध्ये म्हणजेच पहिलं हॉस्पिटल आहे स्पर्श हॉस्पिटल जे सोमाटणे फाटा या ठिकाणी आहे पुणे तळेगाव दाभाडे आणि ह्या व्यतिरिक्त आपल्याला खास करून स्टार हॉस्पिटल जे आकुर्डी या ठिकाणी एकत्रितपणे एका छताखाली सर्व प्रकारच्या आजारांसाठी अत्याधुनिक स्वरूपाचे उपचार उपलब्ध आहेत. अत्याधुनिक स्वरूपाचा आयसीयू आहे आणि व्यतिरिक्त अत्याधुनिक स्वरूपाचं ऑपरेशन थिएटर आणि त्याचप्रमाणे सर्वसामान्य रुग्णांना लागणारी सर्व प्रकारची सेवा ज्याच्यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे फिजिओथेरपी आहे किंवा विविध स्वरूपाचं जे तंत्रज्ञान आहे हे उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या एकंदरीतच अनुषंगाने कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रेक्षकांसाठी खुश खबर आहे की आपल्याला पुढील 1 महिन्यासाठी सवलतीच्या दरामध्ये आता हे उपचार उपलब्ध होणार आहेत डॉक्टर अमित वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली. तर जरूर संपर्कासाठी स्क्रीनवरती जे आपण नंबर बघत आहात ते टिपून घ्या. हे नंबर जे आहेत हे हेल्पलाईन नंबर आहेत स्पर्श हॉस्पिटल आणि त्याचप्रमाणे स्टार हॉस्पिटलचे. या ठिकाणी आपण फोन करू शकता अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि कोणत्याही स्वरूपाचा आजार असो आपल्याला या ठिकाणी कन्सल्टेशन म्हणजे सल्ल्यामध्ये आणि त्याचप्रमाणे उपचारांमध्ये सवलत. आणि खास करून आजच्या कार्यक्रमात आपण मेंदूचे विकार आणि मणक्यांच्या विकारांविषयी चर्चा करतोय. तर पुन्हा एकदा स्वागत करूया आपण डॉक्टरांचं. सर पुन्हा एकदा स्वागत. एकंदरीतच न्यूरोसर्जन म्हणून ब्रेन आणि स्पाइन आपण ह्याच्यावर काम करता. मला हा पहिला प्रश्न विचारायचा आहे की आपल्याकडे सगळ्यात कॉमनली कोणत्या स्वरूपाचे रुग्ण येतात कोणकोणत्या स्वरूपाचे आजार आपण ट्रीट करता? आमच्याकडे मानदुखी कंबरदुखी हातामध्ये मुंग्या येणं हाताची ताकद जाणं पायातून चप्पल निसटणं कमरेतून पायामध्ये सनक जाणं किंवा पायाची ताकद कमी होणं दोन्ही पायाला मुंग्या येणं जे 60 वर्षाच्या पुढे खूप कॉमन आहे किंवा तरुणाईमध्ये हे कॉमन आहे की मानदुखी खांदा दुखणे आणि हाताला मुंग्या येणे किंवा हाताची बोटं दुखणं हे आजार खूप कॉमन आहे. हे IT प्रोफेशनल्समुळे किंवा IT प्रोफेशनलमुळे फार कॉमन आहे हा आजार. या आजारामध्ये मुख्यतः डिस्कचा प्रॉब्लेम असतो. त्याच्याशिवाय जे कॉमन आजार आहेत ते आहेत मणक्याचा TB आहे अनकॉलोजिंग स्पॉन्डिलायटिस आहे किंवा स्पॉन्डिलोलिस्थेसिस आहे ज्याच्यामध्ये मणके सरकतात. मणके सरकून किंवा गादी सरकून ह्याच्यामध्ये शिर दबली जाते. जी शिर त्या मणक्याच्या मागून निघत असते ती शिर दबली गेल्यामुळे ती शिर ज्या भागाला सप्लाय करते तो भाग पेशंटचा दुखायला लागतो. हळूहळू त्याला मुंग्या यायला लागतात आणि त्यानंतर पेशंटच्या त्या हातातली किंवा त्या पायातली ताकद कमी व्हायला लागते. आता खूप लोक घाबरून या आजाराबद्दल डॉक्टरला कन्सल्ट करत नाहीत किंवा त्याबद्दल गोळ्याच घेत राहतात. वेळेत न्यूरोसर्जनला दाखवलं नाही तर त्याचा पॅरालिसिसपर्यंत पण ही स्टेज जाते. ओके. सो हे आपण आता सांगितलं की वेळेत दाखवणं आपल्याला गरजेचं आहे. यासाठी हे फार महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच आपण जे संपर्कासाठी स्क्रीनवरती नंबर बघत आहात हे जरूर टिपून घ्या. हे खास करून आपल्या एकंदरीतच सर्व प्रकारचे मेंदूचे विकार ज्याच्यामध्ये मेंदूच्या गाठी म्हणजेच ब्रेन ट्युमर आहेच पण ह्या अनुषंगाने मेंदूमध्ये होणारा रक्तस्राव ब्रेन हिमरेज आहे मेंदूच्या दुखापती आहेत हेड इंजुरी आहे आणि ह्या अनुषंगाने आपल्याला खास करून मणक्यांचे विकार म्हणजेच मानपाठ कंबरदुखीची समस्या सगळ्यांनाच भेडसावते आणि त्या अनुषंगाने कधी कधी हातापायामध्ये लुळेपणा येणं किंवा वेदना होणं अशा स्वरूपाची लक्षणं आपल्याला दिसतात ज्याच्यामध्ये स्लिप डिस्क सायटिका स्पॉन्डिलायटिस असे शब्द आपण नेहमी ऐकतो. आणि उतार वयात असणाऱ्या खास करून मणक्यांच्या समस्यांसाठी एक वरदान स्वरूपाचे उपचार आपल्याला उपलब्ध झालेले आहेत लेझरच्या रूपाने. तर जरूर फोन करा पुढील नंबरवरती. स्पर्श हॉस्पिटल आणि स्टार हॉस्पिटल दोन्ही ठिकाणी आपल्याला या सेवा उपलब्ध आहेत. पुढील 1 महिना विशेष सवलत आहे. त्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी जरूर फोन करा पुढील नंबरवर संपर्कासाठी आपण स्क्रीनवर बघत आहात. सर या अनुषंगाने मला आपल्याला विचारायचं आहे आता एकंदरीतच सगळ्यात कॉमनली आपण जसं म्हणालात की आपल्याला स्लिप डिस्कचा आजार हा जास्त दिसतो. तर स्लिप डिस्कमध्ये आता काय नवीन स्वरूपाचे उपचार आलेले आहेत काय सांगता येईल? आता आपण व्हिडिओमध्ये बघतोय स्लिप डिस्कचा मेन उपयोग असतो शॉक ऑब्झर्वर. शॉक ऑब्झर्वर सारखं काम करते. आता त्या व्हिडिओमध्ये दिसते आपल्याला गादी बाहेर आली आणि शिरेवरती दबाव देते. आता जेव्हा ती शिरेवरती दबाव देते तेव्हा ती ज्या बाजूला दबाव देते त्या भागाला वेदना यायला लागतात त्या भागाला मुंग्या यायला लागतात. व्हिडिओमध्ये आपण बघतोय त्याप्रमाणे पेशंटच्या पायाला मुंग्या येतात किंवा हाताला मुंग्या येतात.
या केसमध्ये आम्ही एंडोस्कोपी किंवा मायक्रोस्कोपिक डिसेक्टॉमी करतो, ज्याच्यामध्ये आम्ही छोटीशी एक ट्यूब्युलर एंडोस्कोप असतो, ज्याच्यामार्फत आम्ही शिरेच्या जवळ किंवा गादीच्या मागेपर्यंत पोहोचतो आणि गादीचा जो भाग शिरेवर दबाव देतोय तो भाग आम्ही तो काढून टाकतो, जेणेकरून शिर मोकळी होते आणि हार्डली इन्सिजन 1 to 2 सेंटीमीटरचं असतं. पेशंटच्या वेदना लगेच निघून जातात. आता या उपचाराचे फायदे असे आहेत की मसल इन्सिजन फार कमी असतं, त्यामुळे नंतरचा वीकनेस पेशंटला होत नाही. पेशंट लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आम्ही पेशंटला सुट्टी करू शकतो आणि पेशंट त्याच्या कामावरती रुजू होऊ शकतो. ओके, सर हे आपण बघतोय की कशा रीतीने दुर्बीण लेझरने आपण स्लिप डिस्क सारखा आजार आहे किंवा खास करून ज्यावेळेस नसेवरती दाब आलेला आहे आपल्याला, तेव्हा आपल्याला अत्याधुनिक स्वरूपाचे असे हे उपचार जे आहेत खास करून पाठीच्या मणक्यांसाठी हे आपल्याला उपलब्ध आहेत. डॉक्टर अमित वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्श हॉस्पिटल जे सोमाटणे फाटा या ठिकाणी आहे, तळेगाव दाभाडे पुणे, आणि या व्यतिरिक्त आकुर्डीला आता स्टार हॉस्पिटल सुरू झालेलं आहे, ज्याच्या अंतर्गत आपल्याला सर्व प्रकारच्या मेंदूच्या आणि मणक्यांच्या विकारांवरती अत्याधुनिक स्वरूपाचे उपचार सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत. तर जरूर फोन करा पुढील नंबरवरती संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती बघतात. सर स्लिप डिस्क विषयी आम्हाला सांगितलंच, पण स्लिप डिस्कच्या बरोबरीनेही आपल्याला इतरही आजार दिसतात, म्हणजे मणके एकमेकांवरती सरकणं, ज्याला स्पॉन्डिलोलिस्थेसिस म्हटलं जातं, अशा स्वरूपाचे आजार आपल्याला दिसतात. तर त्याविषयी आम्हाला काय सांगाल? स्पॉन्डिलोलिसिसचा आजार हा टिपिकली 40 ते 60 वर्षादरम्यान होतो. हा आपण जो व्हिडिओ बघतो त्याशिवाय दुसरा आजार असतो अनकॉलिंग स्पॉन्डिलायटिस, ज्याच्यामध्ये मणक्यांच्या गाद्या ज्या आहेत त्याच्याभोवती हाडांची वाढ होते आणि मणक्यांची हालचाल कमी होते, जेणेकरून मोबिलिटी कमी झाल्यामुळे पेशंटला कायम दुखणं, पाठीचं दुखणं, मानेचं दुखणं, आणि हळूहळू ही मोबिलिटी एवढी कमी होते की पेशंट बिकम्स लाईक अ बांबू स्पाईन, त्याचा मणक्याची हालचाल बंद होते. तर त्यासाठी आपल्याकडे विशेष उपचार म्हणजे जर का शिर दबली गेली असेल तर आपण एका सुईने त्या शिरेच्या अवतीभोवती स्टेरॉइड्स इंजेक्शन देतो, जेणेकरून ते दुखणं लगेच डिसअपिअर होतं, पेशंटची मोबिलिटी मेंटेन राहते आणि पेशंटला विशिष्ट तरीपाची फिजिओथेरपी, विशिष्ट तरीपाचे व्यायाम, आम्ही एक मॅट्रिक्स थेरपीवरती व्यायाम देतो, ज्यामुळे पेशंटची मणक्याची हालचाल मेंटेन राहिल्यामुळे ही जी हाडांची वाढ होते, जी व्हिडिओमध्ये दिसते आपल्याला, जी गादीच्या अवतीभोवती होते आणि शिर दबली जाते, या तर या गोष्टी होत नाही, तो आजार वाढत नाही. मला वाटतं की हे अत्याधुनिक स्वरूपाचं असं हे इंजेक्शनचे उपचार आपल्याला उपलब्ध आहेत, खास करून ज्यांना ह्या स्वरूपाचे किंवा विविध इतर कारणांनी जी होणारी मणके विकार आहेत, म्हणजेच आमवातासारखा प्रकार आहे किंवा ऑटोइम्युन डिसीजेस आहेत काही, ज्याच्यामुळे उद्भवणारे जे मणक्यांमध्ये असणारी सूज किंवा मणक्यांचं असणारा एकंदरीतच ताठरता आणि ज्यामुळे मणक्यांची क्षमता वाकण्याची कमी होते, दुखणं आपण बघतोय कशा रीतीने असतं, तर ह्याच्यावरती आपल्याला सहजरित्या मात करता येणं शक्य आहे विना शस्त्रक्रिया. आणि त्यासाठी आपल्याला फोन करा पुढील नंबरवरती संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघतात. हे खास करून स्पर्श हॉस्पिटल आणि त्याचप्रमाणे स्टार हॉस्पिटलचे हेल्पलाईन नंबर आहेत. पुढील 1 महिना विशेष सवलत आहे, तर जरूर लाभ घ्या सवलतीचा. त्यासाठी फक्त आपल्याला कॉल करायचा आहे. स्पॉन्डिलोलिस्थेसिस विषयी आपण बोलत होतो, साधारणपणे अनस्टेबल म्हणूया आपण की जेव्हा मणके होतात, तर त्याची आपण एक एव्ही पण बघूया. आणि स्पॉन्डिलोलिस्थेसिस म्हणजे काय सांगता येईल आम्हाला? स्पॉन्डिलोलिस्थेसिस या आजारामध्ये पेडिकल जो जॉईंट असतो तो पेशंटचा तुटतो, तो एक डिजेनरेटिव्ह डिसीजमुळे तुटतो किंवा कुठल्या ट्रॉमामुळे तुटतो. तो तुटल्यानंतर जी मणक्याच्या मध्ये जी गादी असते, मणके एकमेकांवर पुढे सरकायला लागतात आणि जी गादी सरकून जी शिरेवर दबाव देते, त्यामुळे पेशंटला पायाला मुंग्या येणे, पाय दुखणे, थोडं अंतर चालून गेलं तरी पेशंटला थकाव येणे आणि पेशंटला बसल्याशिवाय इलाज राहत नाही. त्या केसमध्ये आपल्याला ते मणके स्क्रू आणि रॉडनी फिक्स करण्याशिवाय इलाज राहत नाही. पण या आजारामध्ये सुद्धा आपण नवीन टेक्निकनी म्हणजे मोठी चिरफाड न करता फक्त स्क्रू जातील एवढ्याच आकाराचा आम्ही इन्सिजन घेतो आणि त्यामार्फत पेशंटचे मणके फिक्स केले जातात. ह्याच्यामुळे जो शिरेवरचा दबाव आहे तो पूर्णपणे निघून जातो आणि पेशंटचे दोन्ही पाय मोकळे होतात, पेशंटचे चालणं सुधारतं. या आजाराच्यासाठी जे ऑपरेशन करतो त्याचे रिझल्ट खूप सुंदर आहेत. ह्याला मिनिमली इन्व्हेजिव्ह स्पाईन सर्जरी जे आम्ही स्पर्श हॉस्पिटल किंवा स्टार हॉस्पिटलला करतोय, ह्याच्यामुळे खूप सारे पेशंट जे आतापर्यंत काम करत नव्हते या दुखण्यामुळे ते पुन्हा काम करू शकतायत, ते शेतीवरती पण काम करू शकतायत किंवा वजन उचलायचं पण काम करू शकतायत आफ्टर फ्यू डेज ऑफ द सर्जरी. मला वाटतं हे खरोखर अत्याधुनिक स्वरूपाचे असे उपचार सर्व प्रकारच्या मणक्यांच्या विकारांसाठी वरदान असे आहेत, ज्याच्यामध्ये खास करून आपण आता बघतोय की पाठदुखी, मानपाट कंबरदुखी आहेच, पण या व्यतिरिक्त पाठीचं कुबड किंवा लहान बालकांचे जे विकार आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला खास करून जन्मजात असणारे व्यंग दिसतात, म्हणजे स्कोलिओसिस आहे, कायफोसिस सारखे प्रकार आहेत. या अनुषंगाने टीबी स्पाईन म्हणजे जर का मणक्यांमध्ये टीबी झाला असेल, गाठी झाल्या असतील मणक्यांमध्ये किंवा कोणत्याही स्वरूपाचा मणक्याचा विकार असो, मणक्याची फ्रॅक्चर्स आहेत, स्पायनल कॉर्ड इंजुरी सारखा प्रकार आहे, तर ह्या सर्वांसाठी आपल्याला आता उपचार उपलब्ध आहेत डॉक्टर अमित वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली, ज्यांनी अत्याधुनिक स्वरूपाचं दुर्बीण लेझरचं तंत्रज्ञान आता स्पर्श हॉस्पिटल आणि आपल्याला स्टार हॉस्पिटल या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहे, तेही सवलतीच्या दरामध्ये. आणि फक्त या सवलतीचा लाभ
लाभ घेण्यासाठी आपल्याला फोन करायचा आहे पुढील नंबरवरती, संपर्कासाठी जे आपण स्क्रीनवरती बघत आहात. आपण ही चर्चा अशीच चालू ठेवणार आहोत आणि मेंदू सर्वेक्षणांचं स्वागत. आपल्या या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती खास करून मेंदूचे आजार आणि त्याचप्रमाणे मणक्यांच्या विकारांवरती असणाऱ्या दुर्बीण लेझर उपचारांविषयी आणि प्रख्यात न्यूरोसर्जन असणारे डॉक्टर अमित वाघ आपल्याला आजच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करत आहेत. कार्यक्रमाच्या पूर्वात आपण जाणून घेतलं की कशा रीतीने आता अत्याधुनिक स्वरूपाचं तंत्रज्ञान जे दुर्बीण लेझरचं तंत्रज्ञान आहे उपलब्ध झालेलं आहे आपल्याला. स्पर्श हॉस्पिटल जे सोमाटणे फाटा, तळेगाव, दाभाडे या ठिकाणी आणि या व्यतिरिक्त आता स्टार हॉस्पिटल जे आकुर्डी पुणे या ठिकाणी सुद्धा दोन्ही ठिकाणी आपल्याला हे आता अत्याधुनिक स्वरूपाचं तंत्रज्ञान खास करून मणक्यांचे विकार ज्याच्यामध्ये स्लिप डिस्क, सायटिका, स्पॉन्डिलायटिस सारखे शब्द आपण ऐकतो, म्हणजेच मानपाट कंबरदुखी आहे किंवा पाठीचं कुबड आहे, मणके किंवा सरकणं आहे, लहान मुलांचे मणक्यांचे विकार विविध स्वरूपाच्या आजारांसाठी उपलब्ध आहे. सर आपण हे बघतोय एव्ही आता स्पॉन्डिलायटिस काय स्पॉन्डिलायटिसचा व्हिडिओ आहे, ह्याच्यामध्ये आपण बघतोय की मणके पुढे सरकल्यामुळे जी मणक्यांच्या मागून जी शीर येते ती दबली गेलेली. ती शीर दबल्या गेल्यामुळे पेशंटची पाठ दुखणे, पेशंटच्या दोन्ही पायाला मुंग्या येणे, दोन्ही पाय थकणे, पायातली चप्पल निसटणे, पाय कायम बधीर असणे आणि हळूहळू लघवीचा पण प्रॉब्लेम होणे, कित्येक वेळा युरिन इनकॉन्टिन्युअस सारखा प्रॉब्लेम होतो. तर जेव्हा इथपर्यंत पेशंटची कंडिशन जाते तेव्हा पेशंटला ऑपरेशनची गरज पडते. या ऑपरेशनमध्ये जे मणके आपण सरकलेले आहेत ते आम्ही नवीन टेक्निक म्हणजे मिनिमली इन्व्हेजिव्ह स्पाईन सर्जरी यामार्फत आम्ही फक्त 4 टाक्याचं ऑपरेशन करतो, ज्याच्यामार्फत आम्ही 4 स्क्रू टाकून वरचे 2 मणके आणि खालचे 2 मणके ह्यांना स्क्रू आणि रॉडनी जोडलं जातं. पेशंट ऑपरेशन झाल्यानंतर आम्ही 6 तासात चालवतो आणि साधारणपणे 3ऱ्या ते 4थ्या सुट्टी केली जाते. या आजारामुळे जो पेशंट कामापासून परावृत्त झालेला आहे, जो शेतावरती काम करू शकत नाही, वजन उचलायचं काम करू शकत नाही, जो चालू पण शकत नाही, मॉर्निंग वॉकला जाऊ शकत नाहीये, तर ऑपरेशनच्या नंतर पेशंटला आम्ही 4थ्या-5व्या दिवशी सुट्टी करून टाकतो आणि पेशंटला सगळी कामं अलाउड करतो. आणि पायाचं दुखणं आणि युरिन इनकॉन्टिन्युअस सारखे प्रॉब्लेम टोटली क्युअर होतात, मुंग्या बऱ्या होतात, बधीरपणा पूर्णपणे निघून जातो. हे एक वरदान आहे. मिनिमल इन्व्हेजिव्ह सर्जरी हे वरदान आहे या पेशंटसाठी. मला वाटतं आता ह्या सर्वच प्रकारच्या जवळपास मणक्यांच्या शस्त्रक्रिया आपल्याला दुर्बिणीने करता येणं शक्य आहे आणि सुरक्षित आणि वेदनारहित उपचार असं म्हणायला लागेल. आरोग्यदायी, सुरक्षित, वेदनारहित असे उपचार आपल्याला डॉक्टर अमित वाघ यांच्या प्रयत्नाने उपलब्ध झालेले आहेत. खास करून स्पर्श हॉस्पिटल आणि त्याचप्रमाणे स्टार हॉस्पिटल आकुर्डी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे उपचार सर्वसामान्य रुग्णांपर्यंत पोहोचावे त्यासाठी विशेष सवलत स्पर्श हॉस्पिटल आणि त्याचप्रमाणे स्टार हॉस्पिटलच्या वतीने ठेवण्यात आलेली आहे कन्सल्टेशन आणि उपचारांमध्ये. तर याचा लाभ घेण्यासाठी फक्त आपण फोन करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी स्क्रीनवरती जे आपण नंबर बघत आहात हे हेल्पलाईन नंबर आहेत दोन्ही हॉस्पिटलचे आणि आपण ह्या सर्व मणके किंवा मेंदूशी निगडीत समस्यांवरती निश्चितच या ठिकाणी आपण उपचार घेऊ शकता. सर, या अनुषंगाने मेंदूच्या आजारांकडे जात असताना ब्रेन ट्यूमर हे फार कॉमन आता आणि त्याचं प्रमाणही वाढते गेल्या काही वर्षात आणि आता पूर्वीसारखी आता मोठी चिरफाड करण्याची शक्यता गरज उरलेली नाही. आपण कार्यक्रमाआधी मला सांगितलं तर मला उत्सुकता आहे जाणून घेण्याची की कोणत्या अप्रोचने आपण सर्जरी करता, काय सांगता येईल? ब्रेन ट्यूमरचे खूप विविध प्रकार आहेत, ज्याच्यामध्ये कानाच्या मागे गाठ होणं किंवा डोळ्याच्या शिरांच्या खाली गाठ होणं किंवा ग्लायोमा सारखा मेंदूचा आजार आहे, कॅन्सर, तो पण खूप कॉमन आहे. आता आम्ही स्पर्श हॉस्पिटल किंवा स्टार हॉस्पिटलला काल जी स्पॅन्टर नावाची दुर्बीण आहे ती दुर्बीण वापरतो. आपण आता सीव्हीमध्ये बघतोय की एंडोस्कोप मार्फत आम्ही सर्जरी करतो, ज्याच्यामध्ये दोन्ही डोळ्याच्या शिरांच्या मध्ये एक पेशंटला गाठ असते आणि दुर्बिणीद्वारे आम्ही नाकातून चिरफाड न करता डायरेक्ट गाठीपर्यंत पोहोचतो आणि ती गाठ दुर्बिणीद्वारे आम्ही त्या गाठीच्या मेंदूच्या बेसपर्यंत पोहोचून त्या गाठीचं बीट बाय बीट सगळी बायोप्सी घेतो आणि ती गाठ पूर्णपणे काढतो. ती गाठ पूर्णपणे काढल्यानंतर जे पेशंटला ऑपरेशनच्या अगोदर त्रास होते, डोळ्याची दृष्टी जात होती किंवा फिमेल्समध्ये हार्मोनल डिस्टर्बन्स होते किंवा काही ॲक्रोमेगॅलीसारखा आजार होतो, ज्याच्यामध्ये ओठ, नाक मोठं होतं किंवा हात मोठे होतात, असे आजार होतात, तर ते आजार पूर्णपणे बरे होतात. हार्मोनल डिस्टर्बन्स पेशंटचा बरा होतो. आता या ऑपरेशनमध्ये चिरफाड न करत असल्यामुळे पेशंटला आम्ही 3ऱ्या-4थ्या दिवशी सुट्टी करू शकतो ऑपरेशनच्या नंतर आणि पेशंटला रक्तस्राव पण खूप कमी होतो. पेशंटची ऑपरेशनच्या नंतर जी डिस्चार्ज नंतर जी कॉम्प्लायन्स आहे पेशंटचा तो खूप चांगला असतो या ऑपरेशनच्या नंतर. हे सगळे एंडोस्कोप आणि काल जी सी पॅन्टरो विथ ICG दुर्बीण आहे जी आम्ही आता स्पर्श हॉस्पिटल, स्टार हॉस्पिटल नवीन घेतलेली आहे, ज्याच्यामार्फत आम्हाला गाठीच्या मागच्या रक्तवाहिन्या पण स्पष्टपणे दिसतात, तर त्याच्यामुळे हे सगळं शक्य झालेलं आहे. मला वाटतं खरोखर की अद्भुत स्वरूपाचे असे हे उपचार आहेत, म्हणजे की कोणी कल्पना करू शकणार नाही की कोणती चिरफाड न करता आपल्याला मेंदूवरील हे उपचार करता येणं, शस्त्रक्रिया करता येणं शक्य आहे. आणि हे अत्याधुनिक स्वरूपाचं तंत्रज्ञान प्रख्यात न्यूरोसर्जन डॉक्टर अमित वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उपलब्ध आहे आपल्याला. आणि ह्याच अनुषंगाने आपण जाणून घेऊया काही रुग्णांचं मनोगत की कशा रीतीने त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडले डॉक्टर अमित वाघ यांचे उपचार घेतल्यानंतर. बघूया आपण प्रत्यक्ष पडद्यावरती. सोनाली मयूर भेगडे, तळेगाव येथे मी राहते. मला चक्कर येत होती, म्हणजे डोकं फार दुखत होतं. मी आमच्या फॅमिली डॉक्टरांकडे गेले. त्यांनी मला अमित वाघ यांच्याकडे जाण्यासाठी सजेस्ट केलं. ते म्हणाले की त्यांच्याकडे जाऊन तुम्ही, ते डॉक्टर आहेत, ते स्पेशलिस्ट आहेत, त्यांच्याकडे जाऊन तुम्ही दाखवा. तर मी स्पर्श हॉस्पिटलमध्ये डॉक्टर वाघ सरांच्या OPD मध्ये त्यांच्याकडे गेले.
त्यांनी मला MRI करायला सांगितलं, CT स्कॅन करायला सांगितले. त्याच्यामध्ये आम्हाला तुम्हाला बेड ट्युमर आहे म्हणून त्यांनी आम्हाला सांगितले. मग त्यांनी आम्हाला ऑपरेशन करायला सांगितल्यानंतर नाकाद्वारे तुमच्या मेंदूतील गाठ काढावी लागेल हे सांगितले आम्हाला. त्यांनी दुर्मिळीद्वारे बिन टाकेचं ऑपरेशन केले. मी आता ठणठणीत आहे. डॉक्टर अमित वाघ यांचे धन्यवाद. आपण बघितलं की कशा रीतीने या सर्व रुग्णांच्या आयुष्यात परिवर्तन घडू शकलेले डॉक्टर अमित वाघ यांच्या उपचारांमुळे, खास करून आणि मेंदूचे विकार असोत, मणक्यांचे विकार असोत, खास करून सर्व सामान्य रुग्णांपर्यंत हे अत्याधुनिक स्वरूपाचे जे उपचार आहेत हे पोहोचवण्यामध्ये सिंहाचा वाटा आहे डॉक्टर अमित वाघ यांचा. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला खास करून ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने विशेष सवलत ठेवण्यात आलेली, जे रुग्ण फोन करणार आहेत पुढील नंबरवरती, तर त्यांच्यासाठी ही विशेष सवलत आहे. मेंदूचे आणि मणक्यांच्या विकारांच्या रुग्णांसाठी कन्सल्टेशनही उपलब्ध आहे सवलती दरात आणि उपचारही उपलब्ध आहेत. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. ही या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती मेंदूचे आजार आणि मणक्यांच्या विकारांवरती असणाऱ्या दुर्बीण लेझर उपचारांविषयी. आणि प्रख्यात न्यूरोसर्जन असणारे डॉक्टर अमित वाघ आपल्याला कार्यक्रमात मार्गदर्शन करत आहेत. कार्यक्रमाच्या पूर्वजात सरांनी सांगितलं की कशा रीतीने विविध स्वरूपाचे मेंदूचे आजार, ज्याच्यामध्ये ब्रेन ट्यूमर आहे किंवा मेंदूच्या दुखापती आहेत, मेंदूतला होणारा रक्तस्राव आहे, स्ट्रोक सारखा प्रकारे ज्याला पक्षाघात, पॅरालिसिस, लुळेपणा येऊ शकतो, या सर्व आजारांवरती आता दुर्बीण उपचारांनी मात करता येणं शक्य आहे. ह्याच अनुषंगाने मणक्यांचे जे विकार आहेत, खास करून मानपाट कंबरदुखी, ज्याच्यात आपल्याला स्लिप डिस्क, सायटिका किंवा स्पॉन्डिलायटिस सारखे आपण शब्द ऐकतो, पाठीचे कुबड आहे, बालकांचे मणक्यांचे विकार आहेत, स्कोलियोसिस, कायफोसिस, कोणत्याही स्वरूपाचा मणक्याचा आजार असतो, ज्याचा TB आहे मणक्यांचा किंवा फ्रॅक्चर्स आहेत मणक्यांची, गाठी आहेत मणक्यातल्या, सर्व प्रकारच्या आजारांवरती आता दुर्बीण लेझर उपचारांनी मात करता येणं शक्य आहे. फक्त त्यासाठी आपण फोन करा पुढील नंबरवरती. आणि अत्याधुनिक स्वरूपाचं तंत्रज्ञान सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध करून दिलेले डॉक्टर अमित वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्श हॉस्पिटल सोमाटणे पाटा, जे तळेगाव दाभाडे या ठिकाणी आहे, आणि ह्या व्यतिरिक्त खास करून आपल्याला स्टार हॉस्पिटल अकुर्डी पुणे या ठिकाणी सुद्धा ह्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत सवलतीच्या दरात पुढील 1 महिन्यासाठी. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर संपर्कासाठी जे आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, या अनुषंगाने आपण आता मगाशी मेंदूच्या विकारांविषयी, मणक्यांविषयी जाणून घेतलं. थोडेसे पुन्हा एकदा स्लिप डिस्क सारखा जो प्रकार आहे त्याच्यामुळे पायाला कधी कधी सायटिकाचाही त्रास होतो, त्याविषयी आम्हाला थोडंसं सांगा. जेव्हा कंबरदुखीची सुरुवात होते, पेशंटला पाठ दुखणे किंवा मान दुखणे हा त्रास चालू होतो, ही सुरुवात असते त्या आजाराची. त्यानंतर पेशंटला हळूहळू जेव्हा त्रास वाढत जातो त्यावेळेला हाताला मुंग्या येणं, हात बधीर होणं, हातातून पेन निसटणं किंवा पायातून चप्पल निसटणं हे आजार व्हायला लागतात. हे आजार IT प्रोफेशनल्स किंवा वयाच्या 45 वर्षानंतर खूप कॉमन आहेत. तर या आजाराकडे दुर्लक्ष न करता वेळेत न्यूरोसर्जनला दाखवणं, वेळेत MRI करून घेणं किंवा वेळेत EMG सारखी टेस्ट करून घेणं, ह्याच्यामार्फत आपल्याला कळतं की पेशंटची शिर किती दबली गेलेली आहे. प्रत्येक आजारालाच ऑपरेशन लागतं असं नाही. मी आजाराच्या 2 कॅटेगरीनुसार ट्रीटमेंट करतो. त्याच्यामध्ये काही पेशंटला ज्यांना थोडासाच प्रॉब्लेम असतो, ज्यांना ऑपरेशन न करता औषधं, गोळ्या, फिजिओथेरपी, विशिष्ट व्यायाम, विशिष्ट मॅट्रिक्स थेरपी ह्याच्यामार्फत आम्ही पेशंटचं ऑपरेशन न करता सुद्धा आम्ही आजार बरे करतो. पण त्याला पण काही कंडिशन्स असतात, ज्या कंडिशन्स आम्ही MRI आणि पेशंटची क्लिनिकल एक्झामिनेशन बघून ठरवतो. आणि जेव्हा MRI वरती आम्हाला दिसतं की शिर खूप दबली गेलेली आहे, पॅरालिसिस होते पेशंटला किंवा हात कंटिन्युअसली बधीर पडतोय, तर त्यावेळेला आम्हाला अर्जंटली ऑपरेशन करावं लागतं. हे ऑपरेशनसुद्धा आपण एंडोस्कोपीने करतो, त्यामुळे पेशंटला ब्लड लॉस कमी होतो, इन्फेक्शनची रिस्क नाही. आज आता 10 वर्षात आम्ही ऑपरेशन केलेलं आहे दुर्बिणीच्या खाली, पण आजपर्यंत कोणीही पेशंट लुळा पडलेला नाही. ही जी लोकांच्या मनात जो गैरसमज आहे की मणक्याचं ऑपरेशन झालं की मी आता लुळा पडणार, की मी बेडवरती झोपून राहणार, हा गैरसमज पूर्णपणे चुकीचा आहे. सर, या अनुषंगाने जसं आता आपण बघतोय की विविध स्वरूपाच्या मणक्यांच्या आजारावरती तर मात करता येणं शक्य, तसाच एक कॉमन आजार आहे, तो आहे ब्रेन स्ट्रोक किंवा मेंदूमध्ये होणारा लकवा. त्याविषयी आम्हाला काय सांगता येईल? आपण AV मध्ये बघतोय ब्रेन स्ट्रोक हे 2 प्रकारचे असतात, एक तर हिमोरेजिक किंवा नॉन हिमोरेजिक. ब्रेन स्ट्रोकमध्ये होतं काय, तर पेशंटच्या विशिष्ट भागाला जो मेंदूचा जो भाग हातपाय हलवण्याच्या संदर्भात आहे किंवा बोलण्याच्या संदर्भात आहे, त्या भागाचा रक्तपुरवठा बंद होतो. रक्ताची गुठळी जी मानेच्या रक्तवाहिनीतून कॅरोटिड आर्टरीजमधून मेंदूकडे जात असते, ती रक्ताची गुठळी विशिष्ट छोट्या एखाद्या रक्तवाहिनीत गेल्यानंतर त्याचा रक्तपुरवठा अडवते. त्यानंतर रक्तपुरवठा अडवल्यामुळे मेंदूच्या त्या इम्पॉर्टंट भागाला रक्तपुरवठा मिळत नाही आणि तो भाग कामातून जातो किंवा कामातून तो भाग गेला म्हणजे तो मेंदूचा भाग डेड होतो. तो डेड झाला की त्या भागाचं जे काम आहे, जे हातपाय हलवणं जर का काम असेल तर हातपाय लुळा पडतो. तर या कंडिशनमध्ये आपण पेशंटला 4 तासाच्या आत जर का न्यूरोसर्जनला दाखवलं किंवा वेळेत तुम्ही हॉस्पिटलला पोहोचलात, तर आम्ही ती रक्ताची गुठळी काही विशिष्ट इंजेक्शन देऊन ती रक्ताची गुठळी वितळवू शकतो, जेणेकरून मेंदूचा रक्तपुरवठा पुन्हा चालू होतो, पुन्हा पूर्ववत होतो आणि पेशंटचा लुळेपणा पूर्णपणे बरा होतो. आणि जर का ब्लिडिंग झालं असेल, हिमोरेजिक स्ट्रोक ज्याला म्हणतात, ज्याच्यामध्ये ब्लिडिंग जर का खूप मोठं झालं असेल, ब्लड प्रेशर वाढल्यामुळे असं ब्लिडिंग होतं, तर त्या ब्लिडिंगला अर्जंट ऑपरेशनची गरज पडते. त्यावेळेला आम्ही ऑपरेशन केलं तरीसुद्धा काही पेशंटचे जे लुळेपणा आहे तो पूर्णपणे रिटर्न नॉर्मल झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. येस, मला वाटतं हे महत्त्वाचं आहे. आपण जाता आता स्पाईन मुवमेंटची AV बघूया पुन्हा एकदा, आणि आम्हाला मणक्यांचे आजार किंवा मेंदूच्या आजारांच्या रुग्णांसाठी जाता आता काय सल्ला द्यायला आवडेल? मेंदूचे किंवा मणक्यांचे आजार हे
खूप कॉमन आहेत. लोकांच्या मनात खूप भीती आहे की डॉक्टरकडे जायचं नाही किंवा कुठली दुसऱ्या प्रकारे ट्रीटमेंट करायची. तर माझा एक सल्ला आहे की मेंदूचे आणि मणक्याचे जे आजार आहेत ते तुम्ही वेळेत म्हणजे गोल्डन पिरियडमध्ये जर का डॉक्टरना दाखवले तर तुमचा पॅरालिसिस किंवा बधिरपणा ऑपरेशनच्या नंतर किंवा ऑपरेशनच्या शिवाय किंवा कुठल्या इंजेक्शनच्यामुळे आम्ही तो पूर्णपणे बरा करू शकतो. तुम्ही त्यामुळे बेड रिडन व्हायची, घरी पडून राहायची गरज नाही किंवा तुम्ही तुमच्या कामापासून परावृत्त व्हायची गरज नाही. तुम्ही वेळेत सल्ला घ्या तर गोल्डन पिरियडमध्ये तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. येस, मला वाटतं एक मोलाचा सल्ला